भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए दिनांक 9/10/2023 रोज सोमवार नुकतेच काही सणापूर्वी श्री अनिलजी ठिकाण मुक्काम कुदेबा यांच्या निवासस्थानी एका भगवंताचे मासिक 90 हवन कार्य पार पडले आणि त्या निमित्ताने या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीला सृष्टीचे निर्माते बुद्धीचे विधाते भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। दुःखी कष्टी गोरगरिबांचे कैवारी मानवाला मानवता शिकवणारी अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून प्रवृत्त करणारी निष्काम कर्मयोगी मानव धर्म संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। बाबांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र परिश्रम करून आपल्या स्वतःचं जीवन त्यागमय जगणारे सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आईंना माझा नमस्कार। या कार्यक्रमाचे आयोजक तथा आजच्या चर्चा बैठकीचे प्रमुख पाहुणे नागपीठ परिसरातील मार्गदर्शक तथा माजी मार्गदर्शक आदरणीय गिरधरीजी लांजेवार साहेब हे या ठिकाणी उपस्थित साहेबांना माझा नमस्कार। आदरणीय बरमपुरी परिसरातील मार्गदर्शक आदरणीय घनश्यामजी शिंदे साहेब हे या ठिकाणी उपस्थित साहेबांना माझा नमस्कार। आदरणीय श्री गोविंदरावजी चट्टे साहेब मार्गदर्शक सुरगुडी हे या ठिकाणी उपस्थित आहे। साहेबांना माझा नमस्कार। आदरणीय उपस्थित मंचाला माझा नमस्कार। उपस्थित सेवक सेविका बालसेवक बालसेविका सर्वांना माझा नमस्कार। तर आतापर्यंत या ठिकाणी 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकांना आलेले अनुभव व मानव धर्माची शिकवण काय आहे त्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा बैठक सुरू है। और बाबा के बैठक में आत्मा को विचारों को साफ रखा जाए असे बाबा म्हणायचे बाबाचे आदेश होते। आणि असं वाटते कधी कधी की सर्वांचे विचार साफ आहेत कारण आपण एका परमात्माची सेवक आहोत बाबांची सेवक आहोत। पण काही सेवकांचे विचार लांजेवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे थोडेसे कुबुद्धीचे आहेत असं मला वाटते। आणि मी सुद्धा अनुभव तसं घेतला सेवकाच्या विचाराच्या माध्यमातून। आणि साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे की लांजेवार साहेबांना जे जे अनुभव आले ते आपल्या माध्यमातून आलेले अनुभव आहेत। नाही त्यांना काही असं माहीत नाही झालं की हे सेवक असे बोलतात हे सेवक असे करतात हे सेवक असे वागतात। आपण त्यांना अनुभव दिलं म्हणून ते या ठिकाणी बोलतात। मग कधी कधी आपल्याला असं बोचते की नाही नव्हतं बोलायला पाहिजे साहेबाला असं शब्द, परंतु प्रसंग असा आहे मी साहेबाशी बोललो या विषयावर की बोलावं लागते आणि ते बोलतात ते योग्य आहे। खरे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणारा हा धर्म आहे मानव धर्म आहे नवीन नाही आहे सनातन धर्म आहे। ज्या दिवशी या पृथ्वीवर आपण जन्मास आलो त्या दिवशी हा धर्म लागून आलेला आहे। परंतु आपण समाजात असल्यामुळे ज्या अंधश्रद्धेत असल्यामुळे आपण कुठेतरी मानव धर्म विसरलो आहे की आपली माणुसकी काय आहे खरा परमेश्वर कुठे आहे कसा कार्य करतो कसा वास करतो कसा शब्दावर आपल्या कार्य करतो हा आपण विसरलो आहे। आणि माणुसकीची आपल्याला विसर पडला आहे। म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजीला त्या परमेश्वराने सृष्टी निर्मात्याने महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या रूपात एक मानव जन्म घालून त्यांच्या माध्यमातून ही परमेश्वरी कृपा आज आपल्यापर्यंत पोहोचवली। सांगितलं या ठिकाणी की मानव धर्माचा उगम कुठं झाला। शेंडे साहेबांनी विचारलं या ठिकाणी की मानव धर्माची स्थापना कुठं झाली आहे। बऱ्याचशा सेवकांना माहीत नाही गोष्टी। मी असं म्हणत नाही की मला सर्व माहीत आहे मी तुम्हाला शिकवतो मी असं म्हणणार नाही कारण मी तेवढा अहंकारी नाही कारण मला या मानव धर्माप्रमाणे काही समजत नाही। मी एक अज्ञानी अडाणी सेवक आहे। हे बाबांची कृपा आहे माझ्या मार्गदर्शकाचा सहकार्य आहे म्हणून आज मी या ठिकाणी बोलतो। माझ्या मार्गदर्शकांनी ज्या गोष्टी मला शिकवलं आणि त्यांनी ज्या पद्धतीने मला गायडन्सपणा केलं त्या पद्धतीने मी आज या ठिकाणी उभा आहे। नाही ती माझी ताकद नाही तुम्हाला मी शिकवू शकतो। अरे मीच तर नाही शिकलो काहीच मी अजूनपर्यंत काही शिकलो नाही धर्मात
मी अज्ञानी अडाणी आहे, काही समजत नाही. हे बाबांची कृपा आहे की परमेश्वराने थोडीशी बुद्धी दिली म्हणून मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जो अनुभव मला माझ्या जीवनात आला किंवा मानव धर्माचा काही थोडी शिकवण समजली थोडी ते मी तुमच्या समोर मांडण्याचे नेहमी प्रयत्न करतो. आधी या ठिकाणी विषय झाला की तो गणपतीचा. बाबाने असं म्हटलं नाही की तुम्ही या ठिकाणी जाऊ नका, काही त्या ठिकाणी नको जाऊ. जाता येईल पण त्या क्रियेबद्दल मनात भावना उत्पन्न करता येणार नाही, नाही तर दुःख आल्याशिवाय राहणार नाही. सेवक बी तसा सक्षम पाहिजे, आत्मबल बी मग त्याचा मजबूत पाहिजे, आत्मबल त्याचा मजबूत पाहिजे, त्याच्या ध्येय मजबूत पाहिजे. तर त्यांनी जावं. नंतर प्रॅक्टिकल अनुभव आलेले आहेत. त्या माझ्या मित्रांनी मला फोन करून या काही दिवसात सांगितलं शेवकाची मुलं गणपती मांडतात म्हणे. काय परिस्थिती. आणि मग आमचे मार्गदर्शक कधी कधी मनाई करतात, तर आम्ही सेवक त्यांना बोलतो की साहेब असे का बरं बोलतात. त्या सेवकांच्या मुलाचा सहकार्य आहे त्या गणपतीसाठी मांडण्यासाठी, वर्गणी देतात, मांडू लागतात, सर्व क्रिया करतात असं तो माझ्या मित्र सांगत होता. मग काय हे सेवकांची मुलं, हे परमात्माची सेवक आहेत, हे बाबांची सेवक आहेत का. मग हे सेवक या मानवधर्मात प्रत्येक व्यक्ती म्हणत आहे की या मार्गात मरावं लागते. मग हे मेलेले सेवक आहेत का. मला नाही वाटत की हे सेवक या मार्गात मेले आहेत. नाही, खऱ्या अर्थाने या मार्गात मेले असते तर मग काय. आम्ही तर सर्व 36 प्रकारच्या देवी देवतांच्या मनातला विकार काढून विसर्जन करून सण्या मानवधर्माशी कुणी साथ दिला नाही आम्हाला. कुणी साथ दिला. बाबांचे शब्द आहे, बाबा बोलले मी म्हणतो म्हणून नाही कि किसने छुड़ाया बोले तुम जब कर्म भोग में फंसे थे तुम्हारे माँ बाप आए क्या बोले छुड़ाने. बाबा का प्रश्न सेवक के लिए, कौन आए बोले तुम्हें छुड़ाने. भगवान बाबा हनुमान जी है तो आगे कौन आएगा. अगर इस मार्ग में आने के बाद सेवक अगर कर्म भोगी बनता है, क्योंकि आने के बाद छुड़ा है. क्यों छुड़ाया वो भी कारण बाबा ने हमें बताया है. क्योंकि हमें मरने का वचन दिया है, भगवान के नाम पे भगवान के शरण में मरने का वचन दिया, तब भगवान खड़ा हुआ है. अरे मर के भगवान को अधिकार दिया है बोले बाबा. अरे बाबा ने दिया था, हमने नहीं दिया, हमने झूठा दिया. एक दिन बाबा ने बोला कितने साल के लिए वचन दिया सेवक ने. इस मार्ग में मरने का वचन, बाबा का प्रश्न सेवक के लिए कितने साल तक वचन दिया बोले. कोई खड़ा होके बताए बोले. 1 साल, 2 साल, 5 साल, 20 साल, कितने साल के लिए वचन दिया. नहीं बता पाए एक भी सेवक. क्यों कि कोई हमें ही पता नहीं हमने भगवान को कितने दिनों तक वचन दिया इस मार्ग में मरे रहने का. बाबा इस मार्ग में आने तक, जब तक सांस में सांस है और हम जिंदा है तब तक मरने का वचन हमने दिया है भगवान को. लेकिन कुछ सेवक ने कुछ साल के लिए दिया है, कुछ साल के लिए. इसीलिए अभी शोक की परिस्थिति मार्गदर्शक के माध्यम से हमें भी पता चलती है और हमें भी उसका अनुभव आ रहा है. कुछ साल के लिए, इसीलिए कुछ अंश है विचारों से. इसीलिए बाबा कहते थे कि इस मार्ग के सेवक सेविका को कुछ अंश मदद मिलती है भगवान की, पूरी मदद नहीं मिलती. क्यों. क्योंकि हम कुछ वंश है, कुछ अंश विचारों से है. बाबा पूरे हैं विचारों से. यहां से जाने के बाद दूसरे विचार, बैठक के उठने के बाद दूसरे विचार. और बाबा ने हमें उन्हीं विचारों से छुड़ाया है, उन्हीं विचारों से छुड़ाया. ये बात ध्यान में रखना. अच्छे बुरे विचार इस मार्ग में बहुत से सारे लोगों के थे बोले, और बाबा ने छुड़ाया उन बुरे विचारों को. और वो ही बुरे विचार हमारे कर्म भोग का फासा डालते हैं. आम्हाला आताही माहित नाही की पाप कोणते आणि पुण्य कोणते, कर्म कोणते आहेत आणि धर्म कोणता आहे. आम्हाला काही लोकांना आजही माहित नाही. अरे ज्या दिवशी या मार्गात मरण्याचे वचन दिलं त्या दिवशी म्हटलं मी माझ्या कर्माने चुकलो, मी
माझ्या कर्माने चुकलो म्हटलं भगवंताला. जुने पूजा बंद केली, जुने विचार सेवकांचे तेच आहेत. मरेन किंवा जगीन एकच भगवंत बाबा हनुमानजीला मानेन असे म्हणणारे सेवक दुसरीकडे लक्ष देऊन राहिले, दुसरीकडे लक्ष देऊन राहिले. आणि इकडं म्हटलंय मी माझ्या कर्माने चुकलो. बाबाने सुंदर शब्द बोललाय, मी प्रत्येक शब्द बाबांचा यूज करण्याचे प्रयत्न करतो. शैतान गया और भगवान गया बोले इस मार्ग में. काय भगवान, कौन है भगवान? बाबा ने कभी बताया, कभी दिखाया? तत्व विश्वास और त्याग से उसे देख सकते हैं, उसके गुणों से हम देख सकते हैं वो परमात्मा है, वो निराकार निर्गुण है, चैतन्य है और हमारे आत्मा में विराजमान है. उसे प्राप्त करने के लिए एक चित्त, एक लक्ष्य, एक भगवान, मन की एकाग्रता. क्रिया बताई बाबा ने, क्रिया नहीं बताई ऐसा नहीं है. बाबा ने उसे प्राप्त करने की क्रिया बताई है, इसीलिए तो हम साधकारी दिए, क्योंकि हम साधक है. बाबा जैसी 41 दिन की साधना हम नहीं कर सकते, इसीलिए टूटक कार्य है, लेकिन रेगुलर कार्य है, क्योंकि हम साधक है और एक साधना है. किस लिए? आपने कभी विनंती की किताब देखो और वो खोल के देखो, फ्रंट पेज पे ही लिखी है मानव धर्म की शिकवण. भगवंताच्या प्राप्तीकरता मार्ग कशासाठी आहे? भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. आणि आम्ही कसं आहे, फक्त व्यसनमुक्तीसाठी आहे. नाही, दारू सुटली म्हणजे झालं काम. कसंही वागलं, कसंही बोललो, कसंही चाललं, कसंही विचार ठेवलं चालते नाही. मार्गाचा इतिहास बघा तुम्ही की मार्ग काय आहे, कसा आहे. भगवान निराकार है, भगवान निराकार है और इंसान को आकार दिया है. आता बरेचसे लोक म्हणतात की मोह माया अहंकार भगवंताने दिला. नाही हो, भगवंतानी मोह माया अहंकार निर्माण नाही केलं. अरे भगवंतानी आमच्यात गुण दिलं, सत्य आणि मर्यादा आणि प्रेम. त्या सृष्टी निर्मात्याने सत्य मर्यादा प्रेम हे गुण दिले आम्हाला. कारण आम्ही मानव हा बुद्धिजीवी म्हटला आहे, याला सत्य असत्य ओळखण्याची बुद्धी दिली एक्स्ट्रा, बाकी प्राण्यांपेक्षा. परंतु या पृथ्वीवर आम्ही आलो आणि मोह माया अहंकार हा जो षडविकार आहे आम्ही निर्माण केलं, आम्ही स्वतःहून निर्माण केलं. आणि मग त्या मोह माया अहंकारापायी आम्ही फसलो. कशात? कर्मभोगात. अरे कोई हमारे पीछे नहीं लगता. बाबा ने 2.5 साल या 3 साल, बाबा भी अज्ञान थे, 2.5 साल या 3 साल बाबा भी अज्ञान थे. बाबा को भी नहीं पता था कि भगवान कौन और शैतान कौन. और आज इस मार्ग में हमें आने के बाद हमें भी नहीं पता है कि शैतान कौन और भगवान कौन. बहुत से सेवक को नहीं पता, क्योंकि बाबा ने कहा भगवान गया और शैतान गया, सेवक के पीछे अभी कर्म पड़े हैं. बोले बाबा ने कहा कि सेवक के पीछे अभी कर्म पड़ेंगे. क्यों? क्योंकि बाबा के भी सामने कर्म आए थे. इसीलिए बाबा ने कहा कि जो भी लोगे अपने कर्मों से लोगे, मुझसे कुछ लेने वाला नहीं हो. बोले म्हणून बाबाला म्हणावं लागलं की 40 वर्षामध्ये मी सेवकांना काही शिकवू शकलो नाही. का शिकवलं नाही का बाबांनी? अहो बाबांनी शिकवलं. बाबांनी या परमेश्वरी कृपेची आपल्याकडे विधी दिली असंही म्हणायला हरकत नाही. मार्ग सांगितला डायरेक्ट परमेश्वराशी भेटण्याचा, परमेश्वराला परमात्माला प्राप्त करण्याचा बाबांनी मार्ग सांगितला. असे कोणी दिला का? बघा, एखाद्या विभूतीने या काळात आजपर्यंत असं म्हटलंय का मी परमेश्वराची प्राप्ती केली, आमच्या बाबांनी केली, परमेश्वराची प्राप्ती केली असं बाबांनी म्हटलं. बाबांनी दाखवलं शब्दावर परमेश्वर कसा कार्य करतो. आणि प्रत्येक सेवकांचा आत आलेला आत्मानुभव आहे. प्रत्येक सेवकांना माहित आहे की भगवंत शब्दावर कार्य करतो, कारण भगवान निराकार है, उसे आकार में नहीं बना सकते. तो ऐसे संबंध बनाए बाबा ने, ऐसे संबंध बनाए भगवान के और हमारे. लेकिन क्या हुआ जी? हम तोड़ते हैं. बाबा मनाइए हम तोड़ते हैं. कैसे? हम अपने कर्मों से उसे तोड़ते हैं. नहीं सो ऐसे संबंध है जी, भगवान के ऐसे हमारे संबंध है कि देखो ना कि हमारे, हम जब हाथ जोड़ के प्रणाम करते हो, भगवान को अपनी समस्या बताते हैं, भगवान उस समस्या का निराकार करता है, निवारण कर देता है. लेकिन क्या कर रहे हैं हम? तो नहीं,
आम्ही सोयऱ्या धैर्याच्या मागं लागलो. आम्ही फक्त सोयऱ्या धैर्याच्या मागं लागलो. एखाद्या रिश्तेदाराच्या इथे असेल तर आम्ही तुरंत लग्नाला जातो, तुरंत बारशाला जातो, पण भगवत कार्यात जाण्यास टाळाटाळ करतो. सेवकाच्या इथे एखाद्या कार्यक्रमाला त्याच्यासाठी टाळाटाळ करतो, पण आपल्या सोयरे संबंधाच्या इथे पहिले जातो. याचं कारण काय? कुठला आपला विकार जो आहे, या आकारातला विकार आहे तो निघलाच नाही. आणि बाबांनी संबंध बनवून दिले त्या परमेश्वराचे आपले घनिष्ठ संबंध बनवून, आणि आम्ही तोडतो आपल्या कर्माने. बाबा म्हणायचे, आप तोड़ते हो बोले अपने कर्मों से, जो भी लोगे अपने कर्मों से लोगे बोले, मुझसे कुछ लेने वाले नहीं बोले. और सही बात है, बाबा से क्या ले? अरे जब तक जी में जी है तब तक जगाने के कार्य करता रहूंगा बोले बाबा, और जगाया सेवक को. 3 अक्टूबर 1996 तक आखिरी जो बाबा का श्वास था, तब तक जगाया बाबा ने, सभी सेवक को जगाया. अभी कोई जागे या ना जागे, हम ये नहीं कह सकते. कुछ लोग जागे, कुछ अज्ञान भी होंगे बोले. बाबा बोले, क्योंकि बाबा को 45 साल के बाद पता चला कि इस मार्ग के सेवक झूठ बोलते हैं. इस मार्ग के सेवक झूठ बोलती है, बाबा को पता था. प्रत्येकाचे कर्तव्य आहे की जो भी व्यक्ती आहे हा परमेश्वराचा एक अनुयायी आहे, बाबाचा एक सेवक आहे. पहा, वेळ संपली आहे, पण थोडक्यात बोलून टाकतो की बाबा कोण होते, बाबा कसे होते, अजूनपर्यंत आम्ही ओळखलो नाही ओळखलो. अरे बाबांचे आखरी जे शब्द होते कि शरीर रूप छोड़ जाऊंगा बोले, लेकिन आत्म रूप से सेवक के पास रहूंगा बोले. लेकिन किस सेवक के पास? जो बाबा ने दिए हुए तत्व शब्दों नियमों के आधार पे चलेगा, बाबा के ध्येय धर्म पे चलेगा, उसको साथ दूंगा बोले. वरना जो सेवक बाबा के तत्व शब्दों नियमों पे नहीं चलता, उसके पास मैं खड़ा भी नहीं रहता बोले. ये बाबा के शब्द थे, आखिरी के शब्द थे. तो आम्ही बाबाच्या शब्दाला कसं समजून राहिलो? बाबा कोण होते, बाबा काय होते आपल्या जीवनात, आणि बाबा शिवाय परमेश्वरी कृपा आपल्या जीवनात आपण टिकवू शकत नाही आणि मिळवू शकत नाही. म्हणून बाबा कोण होते हे ओळखा. बाबाला फोटोत बघण्याची काही गरज नाही. बाबा आपल्यापाशी आहे, आपल्याला ओळखता आलं पाहिजे. फोटोत भगवान नाही आहे, फोटोत बाबा नाही आहे. बाबाने सांगितलं. आता बरेचसे लोक म्हणतात बाबा गेले, बाबा गेले नाही, बाबा इथेच आहे. बाबाचं नाव घेतल्या तरी दुःख दूर होते. मग बाबा कुठे गेले? कारण हे बाबांचे शब्द होते कि शरीर रूप छोड़ जाऊंगा, लेकिन आत्म रूप से उस सेवक के पास रहूंगा, उस सेवक को साथ दूंगा. जो सेवक तत्व शब्द नियम में और बाबा के आदेशों पे चलेगा. बाबा तो 1948 साल भगवंतात विलीन झाले. बाबा 3 ऑक्टोबर 1996 विलीन नाही झाले. बाबा 25 ऑगस्ट 1948 लाच परमेश्वरात विलीन झाले. आणि 3 ऑक्टोबर 1996 बाबांनी शरीर सोडलं. या शरीराच्या देहाचा त्याग केला आणि परमेश्वर रूपी परमेश्वरात विलीन झाले. आणि परमेश्वर आणि बाबा एक आहे की दोनों की आत्मा एक हो गई. 1948 लाच म्हटलं बाबांनी, भगवंतानी परिवारातल्या लोकाला कि सेवक का सर और भगवान का धड़, और भगवान का धड़ तो सेवक का सर, ऐसे विलीन हो गया बोले. सेवक अब भगवान बन गया बोले, सेवक किसी का नहीं रहा बोले. बाबाच्या भावांना म्हटलं भगवंतानी, तर बाबांच्या भावाने जेव्हा विनंती केली परमेश्वराला कि हे भगवान, बाबा एक गृहस्थी है, उन्हें एक पत्नी है, उन्हें बच्चा है, इनको गृहस्थी को जरूरत है. परिवार के लोगों ने भगवान को कहा. इतनी हमदर्दी थी बोले अपने भाई की, तो भगवान की प्राप्ति करने क्यों लगाए बोले. भगवान बोले बाबा परिवार के लोगों को, इतनी हमदर्दी थी बोले अपने भाई से, तो भगवान प्राप्ति नहीं करने को होना था. अभी सेवक किसी का नहीं रहे बोले, सेवक भगवान हो गया बोले, दोनों की आत्मा एक हो गई बोले. इसीलिए तो बाबा ने परमात्मा ही बताया कि सब यहाँ बैठे हम सभी मानव, सबकी आत्मा
शेंडे काकूने सांगितलं आपल्याला परमात्मा एक या तत्वाबद्दल. सबकी आत्मा आणि सर्वांची आत्मा मिळून तो एक परमात्मा तयार होते. कारण त्याचा अंश आहो, मग त्याचा अंश आपण आहो, मग आपले विचार कसे असायला पाहिजे, सेवका प्रती कसे असायला पाहिजे, सेवकिनी प्रती कसे विचार असायला पाहिजे हे आपल्याला माहित पाहिजे. कारण ज्या परमेश्वराची आपण आराधना करतो, ज्या परमेश्वराला रोज विनंती करतो, त्याच तर परमेश्वराच्या अंश यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये आहे. नमस्कार कुणाला केलं जाते? बरेचसे मी एक मगाशी म्हटलं यांना काही लोकांना, काय ते मुलं ते असेच बसले होते, गबने भाऊ वाटलं की मलाच म्हणलं असं. ते मुलं असेच बसले होते कारण त्यांचं लक्ष येते कोण का बोलते हे राहिलं पाहिजे म्हणून नमस्कार करणे आवश्यक है. किसी भी व्यक्ति को हम आकार में नहीं देख सकते जब तक हम शक्ति के रूप से नहीं देखते. किसी भी व्यक्ति को, सेवक हो या सेविका हो, किसी भी व्यक्ति को हम शक्ति के रूप में नहीं देख सकते तब तक उस व्यक्ति को हम जान नहीं सकते. क्यों? क्योंकि हम एक आत्मा है और जिस परमात्मा की मैं आराधना और पूजा करता हूं उसका अंश उसके शरीर में है. इसीलिए तो बाबा ने कहा कि हर मानव को सभी को नमस्कार दिया है, भगवान को प्रणाम दिया है और सेवक को नमस्कार दिया है. कारण की शेंडे काकूने सांगितलं की एक आत्मा दुसऱ्या आत्म्यासमोर झुकली, एक आत्मा दुसऱ्या आत्म्यासमोर झुकली तर ते त्या ठिकाणी परमेश्वराचा म्हणजे त्या परमात्माचा अनादर होतो, अपमान होतो. पहिल्या काळात, जुन्या काळात आपली अशी प्रथा होती की आपण वडीलधाऱ्या लोकांच्या पाया लागत होतो. पण आज अशी प्रथा आहे, बाबाने सांगितलं 2 हात जोडायचे, 2 हात जोडून त्या परमेश्वराला नतमस्तक होऊन नमस्कार करायचे असं बाबाने शिकवलं. म्हणून सेवकांना सांगितलं की नमस्कार. आणि आपल्या घरी तेच आपल्याला प्रथा लावायला पाहिजे. कारण मी माझ्या छोट्या छोट्या मुली आहेत 4-5 वर्षे 7 वर्षे, त्यांना लावलं. रोज विनंती झाली का आईला, वडिलाला, आईला, मम्मीला नमस्कार घ्यायचा होता. कारण की पहिली प्रथा कशी होती, वडीलधाऱ्याच्या आपण पाया लागत होतो. पण बाबांनी आपल्याला जागवून दिलं की तसं लागल्याने त्याच परमेश्वराचा अपमान, अनादर होतो. म्हणून आपली प्रथा कशी आहे की त्या त्यागी झालेले सेवकांच्या मुलं मुली कधी मागवून विनंती करतात, कधी परिवारातल्या व्यक्तीला घाई असते, सकाळी ड्युटीवर विनंती करून निघून जाते आणि पत्नी आणि मुली राहतात, त्यांचे आई वडील राहतात. मग त्याची विनंती झाल्याच्या नंतर की सर्वांना आपसात नमस्कार घ्या. मी लावली माझ्या मुलीला सवय आणि माझ्या मुली दोन्ही घेतात. विनंती करून आपल्या आजीबरोबर, पप्पाजी नमस्कार, मी दुकानात खर्रे घोटत राहील तरी पप्पाजी नमस्कार, आई नमस्कार, मम्मी नमस्कार. कारण याचं कारण कसं आहे की त्या परमेश्वराचा आदर करून आलो आत्मस्वरूपात, त्या परमेश्वराचा. कारण ज्यांना आपण विनंती करून आलो त्याचा आदर करून आलो आपण आत्मस्वरूपात. म्हणून सर्वांना नमस्कार घ्यायला शिकवणेही गरजेचे आहे. नाही तर काही सेवकांची अशी आहे, अरे तू मोठा, तू लहानचे आहे, मी कायले नमस्कार घेऊ, असा करतात. असे करतात काही सेवक, असे पाहतात हे क्रियाला. मग तू कसा सेवक? अरे त्याला फुरसत असून सने तो असा टोकावल्यासारखा नमस्कार घेते. कसा सेवक, कसा मानव आहे तो. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे ह्या मानव धर्माची आपल्या शिकवण आहे. मग कसा तो मानव, तो डोकावते. मग त्याला वेळ असून त्याला 2 हात जोडता येत नाही, त्या परमेश्वराचा आदर करता येत नाही, तो मानव का? तो तर दानव आहे. अच्छे विचार मानव के और बुरे विचार दानव के, असे बाबा म्हणायचे. विचारों से सबको छुड़ा है बाबा ने. समझ लो कि मानव धर्म क्या है और कैसे बता है. लेकिन आज ऐसी परिस्थिति है कि हम विचारों से भटक रहे हैं, बाबा के विचारों से हम भटक रहे हैं, इसीलिए को बाबा को समझ नहीं पा रहे हैं. ध्येय असा ठेवा की आपल्याला खरंच एक चित्त, एक लक्ष, एक भगवान आणि मनाची एकाग्रता तयार करून परमेश्वराची प्राप्ती आपण केली पाहिजे. कारण परमेश्वराने आपल्या शब्दावर कार्य केलं पाहिजे. एवढा आत्मविश्वास परमेश्वरावर ठेवा, काही होणार नाही. कोणताही प्रसंग येऊ, काही हो, परमेश्वरावरचा विश्वास जरी खोवला ना आपण तर भगवान राहणार नाही. अनुभव पुष्कळ आहे, विश्वासाचा अनुभव पुष्कळ आहे. कारण बाबाच्या मुखातून काही अनुभव ऐकलेले आहे.
काही काही मार्गदर्शन बाबाच्या मुखातून आम्ही ऐकलं आहे आणि काही काही अनुभव बाबाच्या शिकवणीच्या माध्यमातून आम्ही ऐकला, पाहिलं नाही. कारण मी काही जुना सेवक नाही, पाहिलं नाही, म्हणून मी शिकवू शकत नाही किंवा मी शिकलो नाही. मी अडाणी अज्ञानी बाबाच्या सेवक आहे. म्हणून सेवकांनी जागृत होऊन कार्य करणे हे काळाची गरज आहे. कारण बाबा बोलता बोलता म्हणाले की संत हो या मंत हो बोले उसे मुक्ती नाही है. ताईने सांगितलं शेंडे काकूंनी की 184 भोग येवण्या भोगून हा मानव जन्मास येते हो आहे. बाबांनी सांगितलं कि संत हो या मंत हो बोले जो त्यागी नहीं है वो भोगी है और उसे मुक्ति नहीं है, उसे भोगना ही पड़ेगा. 184 भोग येवने हैं तब जाके मानव जीवन मिलता है. म्हणून संतांनी म्हटलं आहे की एक एक योनी कोटी कोटी फेळा आणि तेव्हा लागल वारा मानवाचा. एक एक येऊनी कोटी कोटी फेडून सने हा मानव हा जन्मास आलेला आहे. म्हणून बाबांनी खऱ्या अर्थाने मानव बनवून सन्या त्यागमय प्रवृत्ती ठेवून त्यागी बनवून सन्या मुक्तीचा मार्ग आपल्याला मिळवून दिला आहे. प्रत्येकांना माहीत आहे बाबाच्या वडिलांचे गुरु यादवरावजी महाराज धापेवाळा त्यांना बाबांच्या शब्दाने मुक्ती मिळाली आहे. बाबाच्या 2 नंबरच्या सेवक बाजीरावजी माटे त्याच्या पत्नीला बाबांच्या दर्शनाने बाबाच्या शब्दाने मुक्ती मिळाली आहे. अजी बाबाच्या सेवक 2 नंबरच्या बाजीरावजी माटे त्यांना सुद्धा बाबाच्या शब्दाने मुक्ती मिळाली आहे. मग कसा मार्ग आहे? कारण त्या परमेश्वराने जे बाबाला 2 तत्व दिले, दुःखदारी दूर करते उद्धार आणि इच्छानुसार हो जाईल. बाबाने तसे कर्म केले, देई तोच घेई या म्हणीप्रमाणे बाबाने प्रथम कर्म केले आणि परमेश्वराने त्यांना फळ चाकायला दिले. दुःख म्हणजे मानव असलेले आणि दारी म्हणजे गरिबी, उद्धार म्हणजे मोक्ष प्राप्ती. साधा आहे. दुःख म्हणजे माणसं असलेले, दुःख दूर झाले. दारी म्हणजे गरिबी, कारण माझ्या बाबांनी दावा केला, वादा नाही केला, वादा नहीं म्हणणार मी, दावा केला रामटेकला कि मेरे मार्ग में आया हुआ सेवक जो दुखी कष्टी है इस कृपा के पाने के बाद अपने जिंदगी में कभी दुखी कष्टी गरीब नहीं रह सकता, ये मेरा दावा है बोले. वादा म्हणतात बरेचसे सेवक, वादा नहीं केला, दावा है बोले. और नहीं है. बहुत से सेवक देखो दुखी नहीं है, गरीब नहीं है, कष्टी भी नहीं है, नहीं क्या? सभी को पता है और सब सेवकों ने इसका अनुभव भी किया है. सर्वांना याचा अनुभव आलेला आहे. मग या कृपेला आपण आपल्या जीवनात कसं टिकवून ठेवलं पाहिजे की मार्गदर्शकांनी आपल्याला बोललं नाही पाहिजे. मार्गदर्शकाशी प्युअर खोटं बोलतात असेही सेवक आहेत. मग मार्गदर्शक बोलले तर मग त्यांना बोलले म्हणतात. पण सेवकांनी मार्गदर्शकाशी भगवंताशी जसं आपण एकनिष्ठेनं राहतो कार्य करतो तसंच कार्य मार्गदर्शकाशी निष्ठेने राहून करणं. अरे त्यांच्या शब्दावर कार्य करतो त्यांच्याशी खोटं बोलतो, पहा दुःख येते की नाही. आणि प्रत्येक सेवकांना प्रॅक्टिकल अनुभव आहे की शब्द तुटल्यावर दुःख येते, पण तो का करते? शब्दाची सोडवणूक नाही करतो, तो दवाखान्याची वाट धरते. आणि मार्गदर्शकाला सांगत नाही की साहेब मी या ठिकाणी चुकलोजी, असं कधी म्हणणार नाही. बाबांनी म्हटलं सुंदर शब्द आहे, कार्य देने वाला सामने है तो शेंडे गुरुजी, कार्य देने वाला सामने तो बाबा आहे बोलो, असे बाबा बोलले. क्यों? त्याच्यासाठी सांगलं. प्रत्येक गोष्ट बाबांनी सांगितली जी. खूप सुंदर बाबाच्या मार्गदर्शन आहे, प्रत्येक गोष्टीच्या विश्लेषण आहे. बाबांनी असं काहीच नाही ठेवलं की सेवक माझे अडाणी अज्ञानी राहतील म्हणून, असं नाही. प्रत्येक सेवकाला ज्ञानी बनवलं आहे. समजून घेणे ह्याच काळाची गरज आहे. समजून घेणे की बाबा काय बोलले, कसे होते, त्याचे चिंतन मनन करणे आवश्यक आहे. सर्व हा तुमच्या पाशी दिला आहे, व्यक्तिगत नाही. व्यक्तिगत कुणापाशी दिलं नाही. बाबांनी सर्व सांगितलं आहे आपल्या मार्गदर्शक सर्वांपाशी ही कृपा सारखी दिला आहे म्हणे, सर्वपाशी सारखी दिला आहे. मग आता कोण कसा फायदा घेतो हा त्यांच्या विचारावर डिपेंड आहे. नाहीतर या मार्गात 1 वर्षाचा सेवक असो की 10 वर्षाचा सेवक असो या 50 वर्षाचा सेवक असो, प्रत्येकाला तेवढंच दिला बाबांनी. कधीच भेदभाव केलं नाही कुणाशी. कारण प्रत्येक सेवक हा परमात्म्याशी जुळला आहे आणि त्या परमेश्वराची प्राप्ती बाबांनी केली. तो परमेश्वर आपल्या
पाचशे दिला. बाबाने म्हटलं, अरे विश्व में गरीबों का ऐसा धन नहीं है बोले, जो धन हमारे पास है. किती सुंदर शब्द आहे हो. विश्व में ऐसा गरीबों का धन नहीं है, ऐसा धन महान त्यागी बाबा जुमदेव जी ने हमारे पास कमा के दिया. तो इस धन को हमें तत्व शब्द नियम के द्वारा, मानव धर्म सिखवन के द्वारा हमें ये कृपा को हमें हमारे जीवन में संभाल के रखना है. इस धन को संभाल के रखना है, तब आप धनी बनोगे. नहीं तो आप दुखी कष्टी रहने वाले हो, ये बात निश्चित आहे. कारण प्रत्येकाचा बहुशः लोकांचा अनुभव आलेला आहे. मी या पदावर आलो तेव्हापासूनचा अनुभव आलेला आहे. बरेचसे त्यागी सेवक 10 वर्षाचे 15 वर्षाचे सेवक दुखी आहे हो, दुखी आहे आपल्या कर्माने, भगवंताने नाही. बाबाने सुंदर शब्द याच्यावर बोलले, वेळ माझे निघून गेला. भगवान को दोष देना या किसी मनुष्य को दोष देना गलत बात है. बोलो क्या बोले बाबा? बाबांचे शब्द है, भगवान को दोष देना या मानव को दोष देना यह गलत बात है. बोले स्वयं के कर्मों को दोष देना ये महत्व की बात है. बोले असे बाबा म्हणाले. मग मी समजून घ्या तुम्ही या शब्द की असे का बरं बोलले माझे बाबा, की भगवंताला दोष देऊ नये, कोण्या व्यक्तीला दोष देऊ नये. यांच्यापासून माझं असं झालं, त्यांच्यापासून माझं असं झालं, त्यांनी काली केलं म्हणून माझं असं झालं. चुकीची भावना. अरे सुंदर शब्द माझ्या बाबाने बोला है कि इस मार्ग में मानव मर्जी नहीं चलती, ये भगवत मर्जी का मार्ग है. फिर भी कैसे करते जी, कैसे बोलते, कशी म्हणते सेविका ताई, त्या सेवकीनं असं केलं म्हणून असं झालं, त्या सेवक म्हणते त्या सेवकानं असं केलं म्हणून माझ्याशी असं झालं. असं होईल का? अरे मार्ग हा जगा वेगळा आहे. या मार्गाची शिकवण आणि जगाची शिकवण थोडीशी वेगळी आहे. तुम्ही आत्मशोधन करून पहा, त्या मानव धर्म शिकवणीका वळून पहा, तसंही तुम्हाला पहा वेगळं दिसेल. या मार्गाच्या जेव्हा ज्या दिवशी हे शिकवून त्या सेवकाला त्या सेविकेला कळलं ना, खरंच तो सेवक एक वेगळा दिसेल, वेगळ्या विचाराचा दिसेल, वेगळ्या विचाराचा दिसेल, त्याच्यात परिवर्तन होईल. असे माझे बाबा म्हणून गेले जी, असे माझे बाबा म्हणायचे, सॉरी गेले म्हटलं बाबा म्हणायचे. म्हणून बोलता बोलता मला बोलावंसं वाटते आणि 2 लाईनी म्हणावंसं वाटते. कारण सेवक जागला नाही, सेवक जागला नहीं. सेवक गिरने से पहले संभल जाए तो अच्छा है. सेवक गिरने से पहले संभल जाए तो अच्छा है. अपनी जो शान है ना, शान जाने से पहले जाग जाए तो अच्छा है. सेवक वही सच्चा है जिसका ईमान अच्छा है. लोग देखे तो बोले कि ये महान त्यागी बाबा जुमदेव जी का बच्चा है, ये महान त्यागी बाबा जुमदेव जी का बच्चा है. असं म्हटलं पाहिजे की हा सेवक बाबावाला आहे. अरे मला जरी बाबावाला म्हटलं ना खूप गर्व वाटतो. बाबावाला म्हटलं ना खूप मला गर्व वाटते. मी गर्वानं म्हणतो की मी बाबावाला, मी बाबाचा सेवक आहे. कारण माझे हे भाग्य आहे हो. नाही तर माझी तर कशाचीच नव्हती. लांजर साहेबांना माहीत आहे माझी कशाची लायकी नव्हती. आज हे बाबाची कृपा आहे की त्या कृपेमुळे, बाबांच्या कृपेमुळे माझ्या जीवनात एवढं बदल घडलं, एवढ्या सर्व गोष्टी मिळाल्या. हे बाबांची कृपा आहे. आता माझ्यासारखा माणूस 3 दिवस उपाशी राहून या मार्गाशी जुळलो, 10 रुपये नियमावली घ्यायला नव्हते माझ्यापाशी. असा व्यक्ती मी बाबाशी जुळलो, बाबाशी संबंधित बनलो, भगवंताशी संबंधित बनलो. आणि परमेश्वराने मला सुंदर अशी साथ दिली आणि नेहमी परमेश्वर अशीच माझ्या कर्मानुसार मला साथ देत राहो. एवढे बोलून मी आपल्या या शब्दाला याच ठिकाणी विराम देतो. आणि जाता जाता 2 लाईनी म्हणू इच्छितो की करतो भगवंता, करतो विनंती तुझे भगवंता, दे सर्वांना शक्ती आणि बुद्धी. इथं बसलेल्या सर्व सेवकांना सद्बुद्धी द्या भगवंता. की करतो विनंती तुझे भगवंता, दे सर्वांना शक्ती आणि बुद्धी. तुझेच गुण गाण्या आम्हा मिळत राहो अशीच सद्बुद्धी, मिळत राहो अशीच सद्बुद्धी. एवढे बोलून मी आपल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो आणि आपले अध्यक्षीय मार्गदर्शन याच ठिकाणी संपवतो. सर्वांना माझा नमस्कार.